हे राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम सीता राम 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 हरि ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः हर शंभो महादेव विश्वेश्वर अमर वल्लभ शिवशंकर सर्वात्मन विपुलं वेदेदनमेनेन क्लीनेन श्रीन्म वक्रतुंड महाकाय शिवाय नमः सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा गोविंद हरि गोविंद श्रीनिवास गोविंद हरि गोविंद श्री वेंकटेश गोविंद मनोजवं मारुततुल्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नर्मदे हर ओम नमः शिवाय हे घ्या महाराज ओम नमः शिवाय यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनं मृत्योर्मुक्षीयमामृतम् ओम शांति नर्मदे शिवाय नमः ओंकार बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायोगिनं कामदमोक्षविरुद्धाय नमो नमः हरि ओम नमः शिवाय नमः आता आम्ही आलोय चंद्रेश्वर महादेव मंदिर आणि समोर आहे मोरटक्का. समोर मोरटक्का आहे पण आमचा सेकंड मुक्काम मला वाटतं इथं पुढे झाला दुपारचं का काय दुपारचं जेवण समोर झालं असा अंदाज 11 का किती नोव्हेंबरला ऑक्टोबरला तिथं होतो नर्मदे. हा आणि हे आहे मंदिर चंद्रेश्वर महादेव मंदिर आणि विमलेश्वर खाली होतं ते. हे चंद्रेश्वर महादेव मंदिर आहे. हे अत्यंत जुनं आणि प्राचीन मंदिर आहे काय नर्मदे. हा खूप जुनं प्राचीन मंदिर आहे आणि हो 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 तुम्हाला सांगतो असं शिवलिंग नर्मदा खंडात हे पहिलं आहे. मी पाहतो ते पहिलं का 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे शिवलिंग आहे इथलं. अप्रतिम शिवलिंग आहे. असं शिवलिंग तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही. आणि हा 16 मन वजनाचा गांठा आहे. किती मन? 16 मन हा गांठा. 16 मन म्हणजे 640 किलो वजनाचा गांठा आहे. हा अष्टधातूपासून बनवलेला आहे आणि याचा आवाज इतका गोड आहे. हा जवळजवळ 25 किलोमीटरच्या 50 किलोमीटरच्या गोल्याड्यावरती त्याचा आवाज सगळी काय ऐकायला जातो. नर्मदे हा अष्टधातूपासून बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये सोनं चांदी पारा तांब पितळ आणि शिस आणि जस्त असे ह्याच्यामध्ये धातू आहेत सगळे. ह्याच्यावर काहीतरी नाव दिलेलं आहे. हा हे गांठ्याची अंदाजे किंमत अंदाजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये ही साधारणतः 5 कोटीच्या घराचं आहे. आणि ह्याच्यावरती लिहिलेलं आहे ललित असं काहीतरी. हां ह्या काही ललित काहीतरी लिहिले ललित मा ललित कमा असं काहीतरी लिहिलं आहे. हां ललित कमा नाही ललित कुमा असं लिहिलेलं आहे. ह्या गंठ्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा गंठा नेपाळच्या राणीने त्या काळामध्ये इथे एका साधूला दिला होता. आणि ह्याच्यावर बरंच काय लिहिलेलं आहे बरं का. इथे वरच्या बाजूला हे काहीतरी आहे नर्मदे
हे सगळं बोले डोक्यात लिहिले. आता मी अरे बापरे खूपच लिहिलं याच्यावरती काय. हो एक मिनिट. नर्मदे हर नर्मदे हर. हर शंभो महादेव विश्वेश्वर अमर वल्लभ शिवशंकर सर्वात्मनो विपुलं मे देहि धनमे ह्रीं क्लीं. ओम श्रीं मा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं करोमि देव सर्वकार्येषु सर्वदा. गोविंदा हरि गोविंदा श्रीनिवासा गोविंदा गोविंदा हरि गोविंदा श्री वेंकटेशा गोविंदा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आता ह्या घंट्यावरती तिच्या गोल्यावर काय लिहिलंय हे मी मागच्या परिक्रमेत आलो तेव्हाच मला माहिती नव्हतं, पण मी आता ते नंतर वाचायचा प्रयत्न करणार आहे. सहा 16 गुणाचा घंटा आहे. आता ह्या घंट्यावर काय लिहिलेलं आहे ते नंतर कळेल. आणि याच्यावर देवी देवतांच्या सुद्धा मूर्ती आहे. तर आता त्याला सरळ एक स्टार लावता येईल. इथं मूर्ती सुद्धा खूप मागायच्या होत्या, पण चोरांनी मूर्ती नेल्या आणि ही गांठा इथे राहिलेली आहे. गांठी चोरायचा प्रयत्न केला पण ती चोरली गेली. बघा त्याचं काय दिलेलं आहे तिकडं. चंद्रेश्वर महादेव आपली ही घंटा आहे. अतिशय सुरेख. आता या घंटे काय दिले नंतर बघू. याच्यावरती नेपाळच्याच राणी दिलेलं आहे हा घंटा. त्याचं उदाहरण म्हणजे आपला हे आणि हे जे वास्तुशिल्प हे शिल्प जे आहे ना ते नेपाळमध्ये अगदी 100% नेपाळमध्ये. आता हे किती लावले बघा 640 किलो वजनाचा असल्यामुळे याला खांब किती मोठे लावलेले आहेत माहिती आहे का. पोलच्या खांबाच्या दुप्पट ह्याची वजन पेरण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. नर्मदे हर नर्मदे हर. हर शंभो महादेव विश्वेश. नर्मदे हर. अतिशय सुरेख. असा गंठा अख्ख्या भारतवर्षामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही. नर्मदे हर. हे आहे चंद्रेश्वर महादेव मंदिर. मोलटक्क्याच्या समोरच्या बाजूला इकडे अलीकडे खूप सुंदर आहे. टेकडीवरती इथून नर्मदा मैयाचं विहंगम दृश्य आहे. एका नेपाळच्या राणीने एका साधूसाठी इथे कुटी बांधून दिली होती. तर साधू इथेच राहायचा आणि इथून त्याला नर्मदा मैयाचं दर्शन व्हायचं. हे फार प्राचीन आणि जुनं आहे. समोर मारुतीची एक खूप सुंदर मूर्ती आहे. नर्मदे हर नर्मदे हर. तिकडे एक साधू चाललाय बघा पलीकडे बघा. हे नर्मदा मैयाचं विहंगम दृश्य आहे. हे मोलटक्का आहे माहिती आहे पुढं ते समोरच्या ह्याचा ओंकारेश्वरी. नर्मदे हर नर्मदे हर.
दिन से लगा रखा है 55 दिन से काम हो जाएगा वो काम आ जाएगा तो सारा निकल जाएगा सारा निकल गया तो ठीक अभी परमात्मा है भी आप कोई कोई के कोई ना लगा कोई बस आएगा तो हम काम नहीं करेंगे बर्फानी बाबा का आश्रम। हाँ अच्छा कुत्ता आता है। हाँ उपवास है आज 11 से। हाँ एकादशी इसलिए। महाराष्ट्र हाँ पूना और ये अकोला। दक्षिण तट पे। अच्छा हाँ मोरटक्का में बराबर। हाँ 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 नर्मदे हाँ। हे बर्फानी बाबाचा आश्रम आहे आणि हे बर्फानी बाबा इथं यांनी हिमालयात तपस्या केलेली गेले आता ते खाली। खूप मोठा आणि छान आश्रम आहे इथं। परिक्रमावासींची सगळी सुविधा आहे आणि इकडे चंद्रेश्वर महादेव मंदिर आहे हे वरती इथे जाणार आहे। तिथं जाताना 16 मानाचा तिथं आश्रम हे घंटा आहे नर्मदे हा नर्मदे।